हिंद केसरी मैदानातला दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी बैल आहे त्याची आपण मुलाखत घेणार आहोत. नमस्कार दादा, तुमचं नाव सांगा. राहुल गोरे. आपल्या बैलाचं नाव सराजा नाव आहे. आणि पहिऱ्याला कोणता होता? होय. काय सांगताल आजच्या गुलाला बद्दल? खरं तर परमपूज्य सेवागिरी महाराज हिंद केसरीचा एक किताब आज सर्जाला मिळाला आणि सेवागिरी महाराजांच्या पावनभूमीमध्ये हा गुलाब मिळाला. खरं तर स्वर्गवासी आमचे पंडित फडके आप्पा यांचं कुठचं स्वप्न होतं आणि स्वप्न आज पूर्ण झालं, साकार झाले. किती वर्षाचा आहे काय, म्हणजे काय सांगता? आता दुसरा आहे खोंडा, आता दात लावलाय आणि अजून एक 5-6 महिने दुसऱ्यामध्ये काढले. कुठल्या खांदी पोहतो? दोन्ही खांदे बाहेरून बोलतो, कारण उजवीना सेमी बाहेरून काढलाय. नियोजन कधी झालं? नियोजन अगोदर झालं होतं, एक 8-10 दिवसापूर्वी नियोजन केलं होतं. होय. कधी आलं सकाळी? काय काल सकाळी बैल सकाळी 6 वाजता आलाय सकाळी. तुम्ही कधी बसणे या क्षेत्रात? सोनारपाड्याचा मोठा सोन्या सुरुवात आहे ती त्याच्यापासून झाली का? सुरुवात झाली आणि त्या बैलापासून आवड निर्माण होत गेली का? आवड निर्माण होत गेली आणि त्याच्यामुळेच आज हे नियोजन वगैरे आणि ही संधी मिळाली आपल्याला बैलगाडी क्षेत्रात. बैलाची खासियत सांगायची म्हणलं तर बैलाचं खासियत म्हणजे बैल दोन्ही खांदी पब्लिकचा बैल आहे आणि महत्वाचं म्हणजे अख्ख्या टीमच टीमवर्क आहे आणि धरण्या सोडण्यापासून सगळ्यांच म्हणजे त्याच्यावरती कष्ट आहे. त्यामुळे हे दिवस आले. मला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. तुमच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.